अरे आकाराला येते माती दगडात बसे मुहूर्ती, आकाराला येते माती दगडात बसे मुहूर्ती। हे देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती, देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती। हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो, मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो। गमले हे तिला तिनं मानसाला पूजले, हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले। मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव, 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 तू सुशीलचा देव। ते काही दादाचं लग्न लावल्याशिवाय मी काय शांत बसायची। रायबाच्या आत्याबाई आहेत ना, त्यांनी मामनजींच्या पुनर्विवाहासाठी मुलगी पाहिली आहे। चांगलेच होईल हो, तेवढाच तुला आधार। म्हातारपणी कुणीतरी असावं ग सोबतीला। मग तुम्ही का नाही केले? अरे काय झाले काय? अण्णा, या सुशीलेला शिक्षा करा। मला शिक्षा? छानच आहेस तू, पण तर तेच केलेस ना। अरे पण झाले तरी काय? अण्णा, तिने जेवणात उष्ट टाकले। अन्न कधी उष्ट टाकू नये, हो की नाही? माहितीये मला, पण राहिले। सुशिले, तू ताटात उष्ट टाकलेस? अगं ताटात अन्न वाया जाऊ नये हे माहिती आहे ना तुला? हो अण्णा, माझे आज लक्षात नव्हते जेवण, म्हणून राहिले। चुकले, पुन्हा असे कधीच करणार नाही। ह्यानेही तेच केले, ह्याच्याही ताटात अन्न शिल्लक राहिले। काय रे, हो का? हो, पण मी मुलगा आहे ना, मला चालते। असे कोणी सांगितले बरे? हो ना, काहीतरीच आपल्या मनाचे बोलायचे। काही नाही हो अण्णा, शिक्षा आम्हा दोघांना सारखीच व्हायला हवी। अगदी योग्य बोललीस बघ सुशिले। नाही, मला असे नाही वाटत। तुम्ही माझ्यावर अन्याय करतात आहे। तू हे अण्णांना बोलतो आहेस? अगं बोलतोय तो, बोलू दे। त्याला जर असं वाटत असेल तर बोलू दे। काय रे, तुला असं का वाटतं मी तुझ्यात आणि सुशिलेमध्ये भेद करतो असे? हो, सगळा समाज स्त्रीला वेगळा न्याय आणि पुरुषांना वेगळा न्याय देतोय ना। नाही, कायदा कधीच भेदभाव करत नाही। गुन्ह्याला चुकीला स्त्री पुरुषांना सारखी शिक्षा असते। खरे? हो खरे। कायद्यात असेल, पण समाजात नाही। हो ना राधे? हो। अरे हे काय बोलताय तुम्ही? लव मजले त्यासाठी केले होतेस ना हे? काय केले होते, काय उमजले, काही कळेल का मला? अण्णा, आपल्या समाजात स्त्री करता वेगळा न्याय आहे
आणि पुरुषांसाठी वेगळा, जे योग्य नाही. हो बरोबर, योग्य नाहीये. पण यासाठी जशी सुशीला न्याय मागत होती तसा न्याय स्त्रियांनी मागितला पाहिजे. हो, मागायला हवाच. त्यासाठी काय घडते ते योग्य की अयोग्य हे समजायला हवे होते. ते मला आत्ता कळले. अण्णा, सदाशिव काका मला म्हणाले होते, तेच करणार आहे मी समाजात. क्रांती. क्रांतिकारक सुशीला, क्रांतिकारक सुशीला. काय मग सुशिले, ताटात अन्न वाया घालवलेस, मग काय शिक्षा देऊ बरं? तुम्ही सांगा, फक्त दोघांना सारखीच शिक्षा द्या. हो ना रे राधे? बरोबर. चला. आहे. असू दे, बनवतील ते. आज शिक्षा केली आहे मी त्यांना. आज दोघं स्वयंपाक बनवतील. चला, स्वयंपाक तयार आहे. पाट घेऊ का? अरे वा, आज तुम्ही दोघं इथे. वा, यांनीच बनवलाय स्वयंपाक. आज उपवास घडणार असे दिसते. नाही हा? आमच्या सुशिलीला स्वयंपाक करता येतो. हो ना ग? हो, म्हणजे तसं शिकवलंय मी तिला सगळं. पण काय आहे, एकटं करायची सवय नाहीये ना. एकटे कशाला? मी होतो ना मदतीला. हो, राधे होता म्हणून झाले वेळ. बसा, मी पाट घेते. चला गिरधरराव, बसा. बस तुम्ही पण. करा हा सुरुवात. थांबा. कशाला? आज सुनंद आणि पार्वती काकून बोलवायचे का? ते कशाला? जेवायला. अरे, ते माहितीये. त्यांना कशाला आता? आज आम्ही बनवले म्हणून. काही नको. उगाच ती विधवा कशाला अमंगळ करायला? अगं कावेरी, तू असं काय बोलतेस? बरोबर तेच बोलते मी दादा. त्या विधवेची सावलीही पडता कामा नये. विधवा झाल्या हा काय त्यांचा दोष आहे? तसे तर मामनजीही
काय बोलतेस हे? तुला काय कळते ग? विधवा ती विधवाच. तरी हल्ली काही चद राहिली नाही. नाहीतर असे फिरायला मिळाले असते होय. काय तर म्हणे औषधातले कळते. औषधातले कळले असते तर नवरा असा गेला असता होय अकाली. आणि काय ग गधडे, स्वतःच्या सासऱ्यांच्या विधुरपणाविषयी बोलतेस. कुठे फेडशील पाप? पाप काय पुण्य काय? कर्माचे हिशोब ताबडतोब सुरू होता. कधी त्याचा परिणाम ताबडतोब दिसतो, तर कधी उशिरा, पण होतो नक्की. हो ना? मग एकाच कर्माचे फळ दोघांना वेगवेगळी कशी मिळणार? मला असे म्हणायचे, अहो आत्याबाई, मामनजी ही विधुर आहेत. तसे पार्वती काकू ही विधवा आहेत. काय फरक आहे दोघांच्या मध्ये? दोघांचे सहचारी सोबत नाही. अगं अगं अगं, तुझ्या जिभेला काही हाड? त्या विधवा पार्वतीची आणि दादाच्या विधुरपणाची बरोबरी करतेस होय? सुशिले, सुशिले काही काय बोलतेस? हे असं बोलणं शोभतं होय तुला? सुशिले, तू काय म्हणतेस ते कळते हो. आणि ते खरेही आहे. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. आणि ते खरेही आहे. अगं, पार्वतीला नवरा नाही, मला बायको नाही. विधुरपणा म्हण, विधवा म्हण, पण दुःख एकच हो.
त्याच्या सोबतीने आयुष्य काढायचं हेच असा डाव अर्धवट सोडून गेले. मग जगायचं काय? हे बंद तुटत नाहीत, जीव सुटत नाही म्हणून जगाय. माफ करा. मला असे बोलायचे नव्हते. मला म्हणायचे ते असे की आत्याबाई, तुम्ही मामनजींच्या लग्नाचा विचार करताय. पुनर्विवाहाचा विचार करताय. हो ना? हो. करतीये मी. काय गाव म्हणते नाही पिटली? काही चुकले का? नाही नाही, मला तुमचे म्हणणे पटले आहे. सुशिले, हे सगळं बोलण्याएवढी तू मोठी झालेली नाहीयेस. जा तू बाहेर जा म्हटलं ना. हो, हो बोलते ती, आणि ती जे काही बोलते ते योग्य बोलते. मोठे पण आले नाही म्हणून काही बोलायचे नाही असे आहे का? हे म्हणजे असे झालेला, पाणी घातले नाही आणि झाडाला फूल आले म्हणजे झाडाचे चुकले असे म्हणण्यासारखे. मोठेपण हे काही वयाने येत नाही. मोठेपण हे समजूतदारीने येते. सुशीलता देव तू, सुशीलता देव. मोठेपण हे समजूतदारीने येते. बोल बोल सुशीले, तुला काय म्हणायचंय? अण्णा, मला असे म्हणायचे होते की मामनजींना पुनर्विवाहाचा हक्क आहे. तर मग तोच हक्क पार्वती काकूंना का नाही? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. ह्या,
मामंजींनी पार्वती काकूंशीच लग्न का करू नये? ऐकून घ्या. तिला माझ्या घरची सून असती तरी आपल्या गावाच्या भल्यासाठी, फक्त गावाच्या भल्यासाठी